म्हणावंसं वाटतं की शब्दात असावे सामर्थ्य, श्रोत्यांना आपल्या विषयात बोट धरून नेण्याचे, विषयात असावे अर्थभारत्व, जीवनभर शिदोरी पुरवण्याचे. खरोखर आपल्याला जीवनभर दशा आणि संस्काराचा लक्षात आहे. खूप खूप धन्यवाद सर. यानंतरच्या आपल्या पुढील वक्ते आहेत सौ कल्पना पिंपळे मॅडम. कल्पना पिंपळे मॅडम या कालिदास MA MPhil PhD वेदांत ज्योतिष आहेत. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक नागपूर महाराष्ट्र या युनिव्हर्सिटी मधून त्यांनी सामुद्रिक शास्त्र आधारे जातकाचे परीक्षणात्मक अध्ययन याच्यावर त्यांनी PhDचा हा त्यांचा विषय आहे आणि निरनिराळ्या उपाधींनी त्यांना गौरविलेला आहे. म्हणूनच मी त्यांच्याविषयी म्हणेन की मानबिंदू जिचा कल्पनातीत, तिने गाठले उच्च शिखर विद्यापीठात, मान सन्मान पदव्या हे जिचे अलंकार, काय वर्णावे मी तिचे वक्तव्य अमोघ फार. देवेंद्रन शिरोमणी, ज्योतिष शिरोमणी, ज्योतिष मार्तंड, ज्योतिष भास्कर, ज्योतिष गौरव, ज्योतिष वास्तू ग्लोबल अचीवमेंट, खूप अवॉर्ड आहेत. निरनिराळ्या ज्योतिष अधिवेशनात त्यांनी व्याख्यानाला, निबंधाला पारितोषिक आहे, मॅगझिन मधून लिखाण आहे. अशा या महान वक्त्यांचं आपण आता व्याख्यान ऐकणार आहोत. गजानन, माता राणी सरस्वती, आदरणीय व्यासपीठ आणि आपल्या सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. यथा शिखा मयुराणाम नागानाम म्हणेयो यथा तद्वत वेदांग शाखानाम ज्योतिषम मूर्धनी स्थितम. आज आपण ज्योतिष शास्त्राच्या अधिवेशनाच्या निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत आणि हा अवसर आपल्याला आदरणीय नाव घ्यायला म्हणजे सांगायची गरजच नाही, यांच्यामुळे प्राप्त झाला. ज्योतिताई, आपले खूप खूप आभार आणि आपलं खूप खूप अभिनंदन. आणि कालच्यासाठी तुम्हाला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा आज देते. आपलं भावी आयुष्य सुख, शांती, समृद्धी, यश, कीर्ती आणि सुदृढ आरोग्य संपन्नतेने पार पडावं हीच मंगलकामना आपल्यासाठी. तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की सिद्धांत, संहिता आणि होरा हे ज्योतिषशास्त्राचे 3 स्कंध आहेत आणि हिच्यामध्ये सिद्धांत आणि होरा या 2 स्कंदांचा समन्वय म्हणजे संहिता हा स्कंध आहे. आणि अशा या महत्वपूर्ण संहिता स्कंधाचे एक महत्वपूर्ण अंग म्हणजे सामुद्रिक शास्त्र आहे. तर बरेच जण काय समजतात की सामुद्रिक शास्त्र म्हणजे फक्त हस्त सामुद्रिक, तर तसं नाही आहे. सामुद्रिक शास्त्र हे त्याच्या नावाप्रमाणेच खूप म्हणजे विशाल आहे आणि त्याचे अनेक अंग आहेत. तर जसं म्हणजे मनुष्याच्या शरीराची ठेवण, त्याच्या अवयवांचा आकार, प्रकार, रंग, रूप, त्याच्या शरीरावर असलेली चिन्हे, तीळ, मसे, नंतर लायसे, मनुष्याच्या तळपायावरील किंवा तळहातावरील रेखा कशा असतात, त्याची नखे कशी असतात, त्याचे केस कसे असतात, म्हणजे तळपायापासून तर डोक्याच्या केसापर्यंत जे जे अवयव माणसाचे आहेत त्या लक्षणांच्या साह्याने व्यक्तीचे भविष्य सांगण्याच्या कलेला सामुद्रिक शास्त्र असे म्हणतात. म्हणजे नुसतं हस्त सामुद्रिक म्हणजे सामुद्रिक शास्त्र नाही आहे, ते या सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. तर आजचा माझा विषय आहे की हाताच्या, हे पण एक अंगलक्षण आहे. आता मी बोलताना बोलले नाही तिच्यामध्ये की म्हणजे व्यक्तीला कमी किंवा जास्ती अंग असणं. तर आजचा माझा विषय आहे की बोटाच्या अधिकांगावरून व्यक्ती दर्शन. तर अधिकांग म्हणजे काय, तर बोट म्हणजे बोटांना जास्तीचे बोट असणे, बोटांना जास्तीचे बोट असणे. तर आपण समाजामध्ये वावरताना चौफेर नजर फिरवली तर आपल्याला लक्षात येतं की कोणाकोणाच्या हाताला जास्ती, कोणाला कमी राहतात, पण कोणाकोणाला जास्तीचं बोट असतं. आपले म्हणजे मनुष्य जिज्ञासू प्राणी आहे, त्याला लगेच प्रश्न पडतो की हे असं कसं झालं, हे असं का, याचा अर्थ काय, हे शुभ आहे की अशुभ आहे. म्हणजे काही काही लोक तर
अडचणी नाही यायला पाहिजे बा म्हणून ते बोट काढून टाकतात. असो हे म्हणजे हे नाहीये तरी पण म्हणजे निघाला आता तोंडातून बोलताना. तर हे काय आहे, ग्रहाधीनम जगत सर्वम ग्रहाधीनो नरावर काल ज्ञानम ग्रहाधीनम ग्रह कर्म फलप्रद. म्हणजे सर्व जगाच्या म्हणजे सर्व विश्व ग्रहांच्या अधीन आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आहे. तर होराशास्त्रामध्ये म्हणजे कशी ग्रहस्थिती असली की 6वे बोट राहू शकते याचा उल्लेख आहे. तर होरा रत्नम भाग 1 या भागामध्ये श्रीमान मिश्र बलभद्रजी म्हणतात, इंदुपुत्रे धनेष्टेच द्वादशेच निशापतो सूर्यपुत्रेच लग्नेच जातो बाल शरंगुल. म्हणजे समजा बुध द्वितीय स्थानामध्ये असेल आणि चंद्र 12व्या स्थानामध्ये असेल आणि अशा वेळी लग्नामध्ये समजा हा असेल सूर्य असेल, सूर्यपुत्र म्हणजे सूर्य, तर अशा व्यक्तीला 6 बोट असू शकतात म्हणजे काय असतात असं त्यांनी शास्त्रात म्हटलेलं आहे. दुसरी कंडिशन सांगताना ते म्हणतात, नवमे भूमिपुत्रच योगे जीवेंद्र उंदयो केंद्रस्थाने यदा सूर्यो जातो बाल षडांगुल. म्हणजे समजा जन्मकुंडलीमध्ये जर मंगळाच्या 9व भावामध्ये गुरु आणि बुध असतील आणि मंगळाच्या केंद्रामध्ये म्हणजे मंगळापासून चतुर्थ सप्तम दशम या भागामध्ये समजा सूर्य असेल तर त्या व्यक्तीला 6 बोट राहू शकतात. तर हे जास्तीचे बोट असणे म्हणजे एक अंगलक्षण आहे. मग ते कोणत्या बोटाला फुटले आहे, कोणत्या जागेवरून फुटलेले आहे, म्हणजे त्याची स्थिती काय आहे, म्हणजे त्याचं म्हणजे लोकेशन काय आहे, तर त्याप्रमाणे त्याचे फळ मिळतील. म्हणजे त्याची जिथून उगवलं असेल किंवा कोणत्या बोटापासून उगवलं असेल त्याप्रमाणे. तर याचं वर्णन करताना पंडित कालिका प्रसादजी आपल्या सामुद्रिक रहस्य या ग्रंथामध्ये म्हणतात, करांगुष्ट मूले गुरी घोर पापडी भवे पूर्व पर्वे प्रभुस्यान राणाम यदा अंगुष्ठ मध्ये नरो वंश खाती तथा अन्यत्र देते भवे छोद कोसू. म्हणजे जर अंगठ्याच्या मुळापासून 6व्या बोटाचा उगम झाला असेल तर शास्त्र म्हणते की ती व्यक्ती थोडी पापी राहते. अंगठ्याच्या प्रथम पर्वातून, प्रथम पर्व म्हणजे ज्या ठिकाणी नख राहतं त्याला प्रथम पर्व म्हटलं जातं, म्हणजे आपले बोटाचे जे पेर राहतात त्याला. तर त्या प्रथम पर्वातून समजा 6व्या बोटाचा उगम झालेला असेल तर ती व्यक्ती राजासारखी श्रीमंत राहते. अंगठ्याच्या मध्यभागातून 6व्या बोटाचा उगम झाला असेल तर ती व्यक्ती वंशाचा नाश करणारी राहते, म्हणजे संतती प्रॉब्लेम वगैरे काहीतरी राहू शकतो त्या व्यक्तीला. आणि याच्या व्यतिरिक्त अंगठ्याला कुठल्या जागेवरून समजा बोट फुटलेलं असेल तर ती व्यक्ती स्त्री आणि संततीने रहित राहते असे शास्त्रांनी म्हटलेलं आहे. माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे, हे सर्व बोटांचं सांगताना की आपल्या आजूबाजूला कोणी अशा प्रकारची व्यक्ती तुम्हाला दिसली तर लगेच शिक्कामोर्फत करून म्हणजे तुम्ही मोकळे होऊ नका की ही व्यक्ती अशीच आहे. म्हणजे आता जसं मी म्हटलं की अशी व्यक्ती पापी असते तर हो ही पापी व्यक्ती आहे, किंवा पुढच्या ह्याच्यामध्ये म्हटलं मी की वंशवेध करणारे याचा वंशाचा भेदच होणार आहे, तर असं नाही आहे. हे पहा, आपण कुंडली जेव्हा पाहतो तर एखादी शुभ युती आपल्याला दिसते किंवा शुभ ग्रहस्थिती दिसते, पण तसे फळ त्या व्यक्तीला मिळताना दिसत नाही. तर मग आपण अजून बारकाईने पाहिल्यावर आपल्याला दिसतं की अरे नाही अष्टमेशाची दृष्टी आलेली आहे, पापग्रहाची दृष्टी आलेली आहे म्हणून ते शुभ फळ मिळून नाही राहिले, किंवा एखाद्या अशुभ फळाची स्थिती असली आणि ते आपल्याला फळ मिळताना दिसत नाही तर आपण म्हणतो अरे नाही गुरुची दृष्टी आलेली आहे म्हणून त्याचं म्हणजे हे विच्छेद झालेला आहे, म्हणजे अशुभ फळ मिळायचा. तसं चौफेर दृष्टीने आपल्याला पाहावं लागतं. म्हणजे एक लक्षण दिसलं म्हणून लगेच ती व्यक्ती हे करून मोकळं नाही व्हायचं की ही व्यक्ती अशीच आहे म्हणून. तर हे झालं अंगठ्याच्या संबंधीमध्ये. आता आपण पुढच्या बोटांकडे वळू. दरिद्रोद्धुतस्तर्जनी मूलदेशो अंगुली साध्यदायस्य मध्यल्प आयु अनामांगुलावंगुली त्राणकर्ता कनिष्ठांगुली मूलदेशे नृपाला. शास्त्र म्हणते जेव्हा तर्जनी म्हणजे हे जे गुरुचं बोट आहे त्याच्या मुळापासून समजा 6व्या बोटाचा उगम झालेला असेल तर ती व्यक्ती दरिद्री राहते. तर दारिद्र्य कसं, तर त्यांनी श्लोकामध्ये म्हटलंय अद्भुत दारिद्र्य, म्हणजे त्या दारिद्र्याला पण सीमा नाही राहणार इतकी ती व्यक्ती दरिद्री राहील असं त्यांचं म्हणणं आहे. मी म्हणत नाहीये, हे शास्त्र म्हणते आहे. नंतर तर्जनीच्या मध्यभागातून समजा उगम झालेला असेल 6व्या बोटाचा तर
ती व्यक्ती अल्पायू राहते असं म्हटलेलं आहे शास्त्राने. नंतर अनामिकेला समजा जास्तीचं पोट असेल तर ती व्यक्ती स्वतः सहित इतर 4 लोकांचं किंवा अजून 10-5 लोकांचं पालन पोषण करणारी राहते, म्हणजे सुखी समृद्ध राहते, की तिच्यात म्हणजे क्षमता राहते दुसऱ्याचं पण पालन पोषण करण्याची. अजून करंगईच्या मुळातून समजा उगम असेल तर ती व्यक्ती राजा किंवा राजासारखीच राहते असं शास्त्र म्हणतात. तर अनामिकेचं वर्णन करताना शास्त्रामध्ये याचा उल्लेख केलेला नाही आहे कोणत्या जागेवरून. मी इतर ग्रंथामध्ये शोधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तिच्यामध्ये जागा दिलेली नाही आहे की कोणत्या म्हणजे ठिकाणावरून उगम झालेला आहे. तर आणि करंगईच्या पण बाकी म्हणजे ठिकाणांचा उल्लेख केलेला नाही आहे, फक्त मुळापासूनचा उल्लेख केलेला आहे शास्त्रामध्ये. आणि मधल्या बोटाच्या बाबतीमध्ये मला कुठल्याच ग्रंथामध्ये म्हणजे ही माहिती मिळाली नाही. तर माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्हाला जर कुणाला याच्यामध्ये म्हणजे माहिती मिळाली मधल्या बोटासंबंधित तर माझ्याशी जरूर शेअर करावी. आणि उदाहरणं पाहताना मला तर्जनीला आणि अनामिकेला जास्तीचे बोट असलेली व्यक्ती म्हणजे आपण जे उदाहरणासाठी घेतो तर ती मिळालेली नाही आहे. अंगठा अजून करंगईच्या बाबतीत मिळाल्या तर त्याचे उदाहरण मी आपल्यासमोर प्रस्तुत करणार आहे. पण या 2 बोटांसंबंधी तर्जनी आणि अनामिका याचे समजा कोणाचा फोटोग्राफ असले समजा तर ते पण माझी विनंती आहे. म्हणजे माझ्या ज्ञानामध्ये मला थोडी भर टाकता येईल की खरंच हे पडताळून पाहावं लागेल ना. आपल्याला अविश्वास नाही आहे शास्त्रावर तरी पण एक वृत्ती राहते आपल्याची की हे म्हणजे टॅली होत आहे की नाही, खरंच असं होत आहे की नाही, तर ते पाहण्यासाठी मला याची गरज लागेल. तर एक नम्र विनंती सगळ्यांना त्याच्यासाठी. आता आपण काय करणार आहोत की ज्योतिष्य शास्त्र आणि होराशास्त्र यांनी जे फलादेश निघालेले आहे तर ते फलादेश म्हणजे एकमेकांशी किती जुळतात त्याचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तर पहिलं उदाहरण आहे अंगठ्याच्या मुळातून जास्तीच्या बोटाचा उगम. हे पहा इथे खाली दिसत आहे अंगठ्याच्या मुळातून जास्तीच्या बोटाचा उगम झालेला आहे. सोबत कुंडली पण दिलेली आहे त्याची. आता इथे पहा लग्न आहे 22 अंश 3 गलांवर, राहू आहे चतुर्थामध्ये 21 अंशावर आणि मंगळ आहे नवम भावामध्ये 21 अंश 35 कलांवर आणि शनी पण आहे तिथे ओके. 2 उदाहरणं समजून सांगणं होतील बाकीचे राहतील. तर या जातकाच्या जन्माच्या वेळी धनु लग्न उदित झालेलं असून लग्न 22 अंश 3 गलावर आहे. लग्नेश गुरु हा द्वितीय स्थानामध्ये नीचेचा झालेला आहे आणि द्वितीय स्थानाचा स्वामी शनी हा स्वस्थानाच्या अष्टमामध्ये गेलेला आहे. आपण लग्नावरून व्यक्तीचं हे पाहतो म्हणजे व्यक्तिमत्व कसं काय आहे ते. आणि चतुर्थामध्ये राहू आहे 21 अंशावर. हे सगळे जण पहा लग्न बिंदूवर आहे आणि लग्न बिंदूवरचे ग्रह जास्ती परिणामकारक असतात हे आपण जाणतोच. म्हणजे तर षष्टेश बनून शुक्र आणि अष्टमेश बनून चंद्र हे लग्नामध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे लग्न आणि लग्नेश दोन्ही बिघडलेले आहेत. तर आणि द्वादशेश मंगळ हा क्रूर प्राप ग्रह शनी सोबत जवळजवळ अंशात्मक युतीमध्ये नवम स्थानामध्ये आहे. ते दोघे पण लग्न बिंदूवरच येऊन राहिलेले आहेत. तर जातक तत्व म्हणजे सत्क्रूरेन तेशे मिथ्या कोशांतकृत म्हणजे जातक खोटे बोलून हिशोबात गडबड घोटाळे करून किंवा खोटी काहीतरी कारस्थाने करून आपल्या स्वतःच्या संपत्तीचा नाश करून घेऊ शकतो. याशिवाय जातक तत्व म्हणते शन्यरत मौन्यतमे पाताले हटकपटी. इथे राहू लग्न बिंदूवर असून तो चतुर्थ स्थानामध्ये आहे म्हणजे व्यक्ती पापकर्म करणारी राहू शकते हे पण दर्शवून राहिलेलं आहे. परत जातक तत्व म्हणते तुर्रे तमसी पापयुत दृष्टे बहु शुद्धोंतन कपटी म्हणजे चतुर्थामध्ये राहू हा मंगळाच्या जवळजवळ अंशात्मक दृष्टीमध्ये आहे. तर वरवर पाहता जरी ही व्यक्ती निश्चल वाटत असली
तरी आतून म्हणजे असं म्हणजे कारस्थान कारवाया याचे कारस्थान करणारी राहू शकते असं शास्त्राने म्हटलेलं आहे. म्हणजे अंगलक्षण शास्त्राने आणि होराशास्त्राने जे भाकीत केलेले आहे तर ते एकमेकांशी मिळत जुळत आलेलं आहे. म्हणजे एकदम आपण खूप खोलात शिरून नाही पाहून गेलं, बरोबरच पाहून गेलेलं आहे की किती जुळत आहे आणि किती नाही जुळत आहे ते. आता दुसरं उदाहरण आहे याच्या अंगठ्याच्या पहिल्या पर्वातून 6व्या बोटाचा उगम. आता वेळ कमी असल्यामुळे मला असं वाटतं हे राहू द्यावं, तिसऱ्या उदाहरणाकडे वळावं का असं वाटून राहिलं. काय करावं मला पण समजत नाही आहे इतका कमी वेळ असल्यामुळे. तर आपण हे दुसरं उदाहरण लावलंय ना त्याच्याच कडे उगम. तर हे याच्या अंगठ्याच्या पहिल्या पर्वातून 6व्या बोटाचा उगम त्यांनी दिलेला आहे. तर या कुंडलीमध्ये मिथुन लग्नाची कुंडली आहे. एक गोष्ट इथे सगळ्यांचं लक्ष वेधायला असं वाटतं, मगाशी मी 6 बोटं केव्हा असतात याचा नियम सांगितला होता. तर इथे पहा मंगळाच्या केंद्रामध्ये म्हणजे मंगळाच्या चतुर्थ स्थानामध्ये सूर्य आलेला आहे आणि मंगळाच्या नवमात तर नाही परंतु मंगळाच्या नवम स्थानावर मात्र गुरु आणि बुध यांची दृष्टी आलेली आहे. तर म्हणजे दृष्टीफळाचं गुण इथे मिळालेला आहे. म्हणजे मंगळाच्या नवम स्थानामध्ये हे असले काय गुरु आणि बुध असले आणि मंगळाच्या चतुर्थामध्ये सूर्य असला की 6 बोट जे असतात तर तिथे दृष्टीफळाने हा जो नियम आहे हा लागू होऊन म्हणजे पूर्णता दाखवलेली आहे आपल्याला. मिथुन लग्नाची कुंडली आहे ही. लग्नेश बुध हा जो आहे तर तो 7म स्थानामध्ये म्हणजे बादकेशा सोबत आणि बाधक स्थानामध्ये चाललेला आहे. नंतर लाभेश मंगळ जो आहे तर तो अष्टमेशा सोबत 5म स्थानामध्ये बसून लाभस्थानावर दृष्टी टाकून राहिलेला आहे. आणि धनेश चंद्र जो आहे तो स्वस्थानाच्या अष्टमामध्ये गेलेला आहे. इकडे नमांश कुंडलीमध्ये पण लाभस्थानामध्ये निचेचा शुक्र आलेला आहे आणि लग्न कुंडलीचा धनेश चंद्र जो आहे तो नमांश कुंडलीमध्ये लग्नामध्येच निचेचा झालेला आहे. आता अजून जास्ती धनाबद्दल वर्णन करत नाही. एकूण धनस्थानाच्या दृष्टीने इतकी म्हणजे समाधानकारक स्थिती नाही आहे, पण शास्त्र तर म्हणते आहे की ही व्यक्ती राजासारखी असते बा म्हणून. तर म्हणून अजून थोडस खोलामध्ये शिरायचा प्रयत्न केला की का बरं बा म्हणजे असं. आणि ही व्यक्ती आहे पण सुख समृद्ध म्हणजे भौतिक सुखाचा सगळा लाभ त्याला मिळतो आहे, पण कुंडली तर साथ नाही देऊन राहिली तर का बा असं म्हणून थोडस खोलामध्ये शिरायचा प्रयत्न केला. तर दशवर्ग सगळ्यांना माहिती असतील, वैशेषिकांक राहतात. तर कोणा नसेल माहिती तर धावतं सांगून देते. दशवर्ग म्हणजे लग्न कुंडली, होरा कुंडली, रेशकान कुंडली, सप्तमांश कुंडली, नवमांश कुंडली, दशमांश कुंडली, द्वादशांश कुंडली, षोडशांश कुंडली, त्रिंशांश कुंडली आणि षष्ठांश कुंडली म्हणजे D60. तर या 10 वर्गांमध्ये समजा जे ग्रह आहेत ते समजा स्वतःच्या राशीमध्ये, मित्राच्या राशीमध्ये किंवा उच्च राशीमध्ये आलेले असतील तर ते काउंट करायचे. तर त्याप्रमाणे ते किती वर्गात आलेले आहेत तर त्याप्रमाणे त्या ग्रहाला वैशेषिकांक राहतात. म्हणजे समजा 2 हिच्यामध्ये आले असतील तर तो ग्रह आपण म्हणतो पारिजात अंशावर आहे. 3 हिच्यामध्ये आले असतील तर तो उत्तम अंशावर मानला जातो. 4 हिच्यामध्ये आले असतील तर गोकुळ अंशावर, 5 अंशावर आला, 5 वर्गामध्ये आला असेल तर सिंहासन अंशावर, 6 वर्गामध्ये आला असेल तर 12व्या अंशावर, 7 हिच्यामध्ये आलेला असेल तर देवलोक अंशावर, 8 हिच्यामध्ये आलेला असेल तर सूर्यलोकांश किंवा ब्रह्मलोकांशावर असतो तो, 9 हिच्यामध्ये आलेला असेल तर तो ग्रह असतो ऐरावत अंशावर आणि 10 वर्गामध्ये आला असेल तर तो असतो श्रीधाम अंशावर. तर हे सगळे जे वंश आहे हे तर हिच्यामध्ये असणारे जे ग्रह राहतात तर ते धन, दौलत, भौतिक हे राजा किंवा राजासारखाच म्हणजे धन, भूमी, संपत्ती. आता प्रत्येकाचं वेगवेगळं फळ आहे, आपला जो वेळ नाही आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला तितकं सांगू नाही शकत की म्हणजे ते हिच्यामध्ये या कुंडलीमध्ये 4 ग्रह 2 हिच्यावर आहे, 2 उत्तम अंशावर आहे, 1 सिंहासनांशावर आहे आणि 1 सुखलोकांशावर आहे. त्याच्यामुळे या व्यक्तीला असं संपन्नतेचं फळ मिळत आहे. तर आता मी तुम्हाला वेळेच्या अभावामुळे फक्त 2च उदाहरणं सांगण्याचा प्रयत्न केला. तर
मी PhD करताना एकूण 172 लक्षणांचा उपयोग केला होता. तर ते 172 लक्षणांपैकी एक लक्षण आहे म्हणजे अंगलक्षण कसं फळ देतं. तर ह्या अंगलक्षणाचं जे म्हणजे जास्तीचे अंगलक्षण कसं फळ देतं तर तिच्यातलं हे याने 100% रिझल्ट दिलेला आहे. आणि 172 लक्षणांपैकी मला 157 लक्षणांनी 91.27% हे आलं होतं. आणि 100% हे दाखवणारे म्हणजे परिपूर्ण दाखवणारे जातक एकूण 66% होते. तर हे प्रमाण अजून वाढवू शकलं असतं पण मी फक्त दृश्य लक्षणांचा म्हणजे याच्यामध्ये वापर करू शकलेली आहे. कारण अंगाखाली म्हणजे कपड्याखाली झाकलेले अंग राहतं किंवा गुप्तांग राहतं किंवा शास्त्र इतकं महान आहे की लघुशंका करताना किती धारा पडतात तिच्यावरून सुद्धा प्रेडिक्शन आहे. तर अशा प्रकारचे आपण उदाहरण आणि हे जे 66% जे प्रमाण आलेलं आहे तर ते नक्कीच वाढेल असं म्हणजे मला वाटतं. तर याच्यावरून निष्कर्ष आपण इतकाच काढू शकतो की सामुद्रिक शास्त्र आणि होराशास्त्र हे एकमेकांना पूरक आहेत आणि हजारो वर्षापूर्वी ऋषी मुनींनी म्हणजे याच्या शास्त्राच्या आधारे जे प्रतिपादित केलेले आहेत योग कुंडल्या त्यांच्या ग्रंथांमध्ये तर ते आजही सटीक बसतात आहे. तेव्हा आपल्याला आपल्या ज्या शास्त्राचा अभिमान वाटायला पाहिजे आणि याचा जास्तीत जास्त अभ्यास करून आपल्याला आपण याला पुढे आणि एवढं बोलून मी माझ्या सर्वांना विधान देते आणि आपण सगळ्यांनी शांतपणे मला ऐकून घेतलं आणि आपल्यासमोर बोलण्याचा मी सगळ्यांची खूप आभारी आहे. धन्यवाद. मॅडम खूपच छान बोलल्या. एका नवीन विषयाची तोडओळख आपल्याला झाली आणि अधिवेशनाचा मुख्य उद्देश असा असतो की विविध विषय आपल्यासमोर यावेत. अनेक वेळा काय होतं ना की एखादा उद्देश असणं त्या दृष्टीने आपण नियोजन करणं आणि त्याच्या मर्यादा येणं या गोष्टी देखील सोबत येतात. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपले विद्यार्थी एवढ्या मोठ्या संख्येने आजच्या भर पावसात जर हॉल भरून आहेत याचा अर्थ विद्यार्थ्यांना शास्त्र शिकण्याची इच्छा आहे असे दर्दी विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत. हे जरी असलं तरी आम्ही अधिवेशनाच्या माध्यमातून असा प्रयत्न करतो की एखादा ज्योतिष दिग्गज, ज्योतिष अभ्यासक, ज्योतिष तज्ञ तो आणि त्याचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे आणि त्याला साधारणपणे सर्व व्यवहारिक बाबी सांभाळत वेळेचं नियोजन सांभाळत आम्ही 15 ते 22 मिनिटं देऊ शकतो आणि म्हणून पहिल्या फोनपासून आम्ही सांगत असतो वक्त्याला 22 मिनिटं. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.